फ्रेंड्स, नमस्कार. आईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मोस्टली आपण नवीन काही सुरुवात करतो तर त्याची सुरुवात आपण गोडापासून करतो आणि देवाला नैवेद्य दाखवून करतो. तर आज मी बाप्पासाठी शिरा बनवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. 1 वाटी रवा आहे, तुम्ही बघत असाल. सेम वाटीने मी थोडंसं कमी गूळ घेतलं आहे. त्याच वाटीने तूप आहे, ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि ही इलायची पावडर आहे. अजून जायफळ पण आपल्याला थोडंसं लागणार आहे. मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात थोडंसं पहिले तूप घालते. ओके, थोडंसं तूप मी जे वाटीने मेजरमेंट घेतलं ते तूप मी साईडला ठेवलं. त्याच्यात मी पहिले तूप घालते. तुपामध्ये तूप थोडंसं गरम झाल्यावर ह्याच्यात हे मनुके ड्रायफ्रूट्स आहेत, आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचे, तळून घ्यायचे. पाच मिनिटापर्यंत तुम्ही असं परतवून घ्या, ते थोडंसं क्रिस्पी होते. त्यात रवा घाला. मी थोडं तूप घातलं होतं, त्यात मनुके हे फ्राय करून घेतले आणि मी त्यातच रवा टाकला. मी आता त्याला व्यवस्थित खमंग असा वास येजेपर्यंत, अरोमा येजेपर्यंत मी त्याला भाजते आहे. याला जास्त बारीक नाही, मीडियम टू हाय फ्लेमवर तुम्ही भाजा, म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल. आणि जोपर्यंत त्याचा म्हणजे याचा सुगंधित वास येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला व्यवस्थित भाजा. ॲक्च्युली तुम्हाला त्याला मध्ये मध्ये मी बोलते, ह्याला थोडा वेळ लागतो बनायला. एवढं म्हणजे ॲक्च्युली माझं हे चॅनल सुरू करण्यामागण्याचा उद्देश काय होता ना, माझी मुलगी हमेशा म्हणायची, आई तू अकाउंटंट का झालीस, तू स्वयंपाक चांगली करते, शेफ का नाही. म्हणून मी एक प्रयत्न करते की मी माझं चॅनल हे करू आणि प्लीज ह्याला सपोर्ट करा. सो दॅट मी प्रत्येक वीकली वन्स तुमच्यासाठी नवीन नवीन पदार्थ घेऊन येईन. मस्त अरोमा सुटला आहे त्या रूममध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडं गॅस बारीक करते आणि मी 1 ग्लास मी आता ढवळत राहा, कांदे ह्याच्यात गुठल्या नको पडाय ना.
आता ह्याच्यात ना जे तूप मी बॅलन्स ठेवलं होतं ना ते तूप घाला त्यात थोडंसं. ह्याच्यात गूळ पावडर घाला. गूळ पावडर तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. नॉट नेसेसरली की जास्त घालायची. माझ्याकडे गूळ पावडर गूळ होता तर मी ती ह्याच्यात तुम्ही केसर दुधात केसर मिक्स करून पण घालू शकता. मी थोडं म्हणजे केसर हे मिक्स करून तुम्ही दुधात थोडंसं गरम दुधात केसर मिक्स करून पण तुम्ही घालू शकता. मी जे थोडेसे दुधात मिसळते त्याला, जास्त नाही, अगदी थोडंसं. मी ह्याच्यात एक अर्धा चम्मच इलायची पावडर घालत आहे. गूळ आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळ पण घालू शकता थोडंसं. आता ॲक्च्युली माझ्याकडे बनवताना जायफळ नाही आहे त्यामुळे मी जायफळ नाही घालत आहे. पण तुम्ही जायफळ घातलात ना तरी ह्याची चव खूप एनहान्स होते. तर तुम्ही नक्की घालून बघा. मी शेवटी ते हे दूध घातलं, सगळं केसरचं सगळं दूध घातलं आणि थोडंसं मिक्स करून घेते. हे ऑलमोस्ट झालंय. मस्त सुगंध सुटलाय. तुम्ही खरं निश्चित करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. हे देवाच्या म्हणजे बाप्पाला प्रसाद आला किंवा तुम्ही नॉर्मली खाण्यासाठी पण हे करू शकता. नॉट नेसेसरली की तुम्हाला बाप्पासाठी करायचं आहे. मी फक्त 2 मिनिटं एक वाफेवर ठेवते ह्याची. एक वाफ झाली की आपला पदार्थ रेडी आहे. थँक्यू मित्रांनो. आता ह्याला वाफ आलेली आहे, आपण त्याला बंद करू शकतो. तेव्हा मी वाटीत घेतलाय नैवेद्यासाठी. मी बाप्पाला नैवेद्य दाखवते. आणि ह्या माझा पहिला पदार्थ आहे. आवडलं तर प्लीज कमेंट्स करा. आणि तुमचे काही हे पण असतील की तुम्ही मला ह्या पद्धतीने करायला पाहिजे किंवा काही तुमचं ओपिनियन असेल की नाही हे अशा प्रकारे अजून चांगलं होऊ शकतं, तर तरी मला कळवा. धन्यवाद.